रिओ ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी धावपटू ललिता बाबरनं पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला भेट दिली तेव्हा ठिकठिकाणी तिचा जंगी सत्कार झाला। अनेक शालेय विद्यार्थीही या सत्कारात उत्साहाने सहभागी झाले। ललिताने त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शनही केलं। 2020 साली जपानच्या टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचं आपलं ध्येय असल्याचं ललितानं म्हटलंय। तसंच महाराष्ट्रात 100 ललिता तयार व्हाव्यात अशी इच्छाही तिनं व्यक्त केली। मुलींना सपोर्ट करावा, पालकांचा सपोर्ट असणं खूप जरुरी आहे आणि मुली आज जगामध्ये भारतातून सर्वात उत्कृष्ट कामगिरी करतात, तर महिलांना कसं सपोर्ट करता येईल ते पालकांनी ठरवावं आणि आज खरंच ललितापेक्षा जास्त चांगल्या मुली निर्माण व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे। तर सर्वांनी त्याप्रमाणे सपोर्ट करावा आणि अशीच प्रगती महाराष्ट्राची व्हावी अशी मला इच्छा वाटते आणि खरंच असा सपोर्ट राहावा, कारण की परिस्थितीतून येणाऱ्या मुली ह्या नक्कीच यश संपादन करतात हे दाखवून दिलेलं आहे। हे पूर्णपणे महाराष्ट्राला आणि भारताला माहिती आहे, तर असं सपोर्ट मुलींना करावा आणि खरंच चांगली कामगिरी करावी असं मला वाटतं आणि माझी इच्छा आहे की ललिताप्रमाणे 100 ललिता तयार व्हाव्यात।